ब्लॉसेस किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण हायजेनिक आणि टेस्टी दुधी हलवा कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहूया। हा दुधी थोडा जून झालेला आहे, पण दुधी हलव्यासाठी हा बरोबर आहे, आपल्याला असाच पाहिजे। अशा प्रकारे हिरवं साल दिसेपर्यंत जाडसर असा किसून घ्या। हा मी किसून घेतला आहे 3 कप। 2 कप फुल फॅट असलेलं दूध, साधारण अर्धा ते पाऊण कप साखर घ्या। कमी वाटली तर आपण नंतर सुद्धा ॲड करू शकतो, त्यामुळे आधीच जास्त घालू नका। दुधी हलव्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकतो। मी शक्यतो चारोळ्याच घालते, कारण इतर ड्रायफ्रूट्सपेक्षा चारोळ्या थोड्या महाग असल्या तरी दुधी हलव्यासाठी त्या परफेक्ट आहेत। ह्या 20 ग्रॅम आहेत। 1 टीस्पून वेलची पावडर घ्या। दुधी हलव्यामध्ये खवा घातला ना की हलवा थोडा टेस्टी बनतो। नाही घातला तरी हरकत नाही, त्याऐवजी आपण दुधावरची साय वापरू शकतो। 100 ग्रॅम खवा घेतलेला खवा असाच न घालता आपण थोडा तो परतवून घेऊया। अशा प्रकारे खवा थोडा परतवून घेतला ना की त्याची टेस्ट अजून थोडी वाढते। गॅस फ्लेम बंद करते। पातेल्यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घाला आणि नंतर हा दुधीचा कीस घालून गॅस फ्लेम हाय ठेवून साधारणतः 5 मिनिटे परतवा। दुधी किसून घेतल्यावर पाणी वळतो ना, तो पाणी फेकून द्यायचं नाही, तर त्या पाण्यासकट अशा प्रकारे पातेल्यामध्ये घाला आणि परतवा। आता साखर घालायची आहे। साखर आणि दूध एकत्रच घालते। ह्यामध्ये मी फूड कलर वापरणार नाही, पण आपल्याला हवं असेल तर ग्रीन फूड कलर आपण वापरू शकता। आता सतत स्टर करत दूध आणि साखरेचं पाणी आटवून घ्यायचं आहे। आपण पाहू शकता की वळालेलं पाणी थोडं आटत आलेलं आहे। रोस्ट केलेला खवा घालते। हवं असल्यास ह्या ठिकाणी आपण हलव्याचा गोडवा चेक करू शकतो। साखर कमी वाटत असेल तर ॲड करा। चारोळ्या आणि 1 टेबलस्पून साजूक तूप सुद्धा बरोबरच घाला। मिक्स करून घ्या। आता ह्यामध्ये जे थोडं पाणी राहिलेलं आहे ते आटेपर्यंत, पूर्णपणे आटेपर्यंत किंवा हलवा पातेल्याचा तळ सोडीपर्यंत परतवत राहायचं आहे। अशा प्रकारे छान घट्ट होऊ द्या। पातेल्याचा तळ सुद्धा सोडलेला आहे आणि दुधी हलवा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे। ह्यामध्ये आता 1 टीस्पून वेलची पावडर घालून 2 मिनिटासाठी परतवा आणि नंतर गॅस फ्लेम बंद करा। दुधी हलव्याचा हा नॅचरल कलर आहे। फूड कलर घातल्यामुळे हा ग्रीन कलरचा बनतो। रेडीमेड दुधी हलवा आणण्यापेक्षा घरीच खात्रीने बनवलेला हायजेनिक आणि टेस्टी असा हा दुधी हलवा ब्रेड किंवा चपाती बरोबर मुलांना टिफिनसाठी द्या।